आता आपण वांगणी स्टेशनच्या इकडून ईस्ट साईडला बाहेर पडणार आहे आणि तिकडून रिक्षा बघू भेटते का आपल्याला वॉटरफॉलसाठी. रिक्षाने आम्हाला इथे सोडलं आणि एका रिक्षाचे घेतले 100 रुपये. एका माणसाचे किती घेता तुम्ही इथे यायला? 5 सीट घेतात, 20 रुपये सीट. 20 रुपये सीट ना. आज मी कवर करणार आहे भागीरथ वॉटरफॉल. तर मी आता सध्या उभा आहे बेडीज गावाच्या इकडे. आत्ताच ऑटो रिक्षाने मला इकडे सोडलं. हा बेस विलेज आहे या वॉटरफॉलसाठी आणि साधारणतः 4 किलोमीटर आहे वांगणी स्टेशनपासून. तर तुम्ही बघू शकता माझ्या मागचा परिसर कसा आहे हा पूर्ण बेडीज गावाचा. मी आता इकडे स्टार्ट पॉईंटला आहे या वॉटरफॉलला जाण्यासाठी. कितीतरी 10-15 मिनटंच लागतात तिथून वॉटरफॉलच्या इकडे जायला. तर पुढचा प्रवास कसा असणार आहे हे तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा. तिथे आपण होतो त्या रस्त्यावरती, तिकडून असं आपण वरती आलो आहे. ही वाट पकडली आपण आणि या वाटेने आता आपण इथे पुढे जाणार आहे वरती. आता टाईम झाला आहे 8:25. थोडं 5 मिनटंच पुढे चालून आल्याच्या नंतर इकडे आपल्याला आपल्या या बाजूला वॉटरफॉल दिसतोय थोडा थोडा आणि आवाज देखील येतोय. रस्ता ट्रेल बऱ्यापैकी चांगला आहे, म्हणजे काहीच रिस्की नाही आहे आणि बऱ्यापैकी लहान मुलं देखील या ट्रेलवरून चालू शकतात आणि पुढे येऊ शकतात. आठ 8:25ला चालायला चालू केलं होतं तिकडून खालून आणि आता बरोबर 8:35ला इकडे मी आलो आहे आणि हा इकडून वॉटरफॉल खाली पडतो. मी आता तुम्हाला जो वॉटरफॉल खाली पडतो आहे ना त्याचा मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो आणि थोडं इकडे वरती एक्सप्लोर करणार आहे आणि मग खाली जाऊन पण एक्सप्लोर करेन आणि खालून पण तुम्हाला दाखवेन की हा वॉटरफॉल कसा दिसतो ते. हे बघा वॉटरफॉलचं जे पाणी पडतं आहे ना ते इथून पडतं आहे आणि याचा प्रवाह इथून येतो आहे. तर तुम्हाला पण इकडे आलात ना तर काळजी घ्या, इकडे थोडी रेलिंग तुटलेली आहे तर जास्त तिकडे जवळ जाऊ नका. आता सध्या तरी पाऊस थांबलेला आहे त्यामुळे प्रवाह कमी आहे. तर तुम्हाला जर क्रॉस करायचं असेल ना तिकडे जायचं असेल तर तुम्ही असं पूर्ण या साईडून जा आणि इथून जवळून जाऊ नका, एवढी मात्र फक्त काळजी घ्या. बाकी इकडे जरा पण रिस्की मला काही वाटत नाही आहे. तुम्ही इकडे बघू शकता तर पाणी पण कमी आहे आणि एकदम नॉर्मल सिच्युएशन मला वाटते. फक्त इकडे जाऊ नका. भरपूर लोक फोटो व्हिडिओ काढण्याच्या नादामध्ये तिकडे जातात रेलिंगच्या तिकडे, पण रिस्की आहे तर ते तुम्ही अवॉइड करा. आता वाट शोधणार आहे मी खाली कसं जाऊ शकतो ते फिरून तिकडून आणि आपण खालून एक्सप्लोर करण्याचा पण विचार करतो आहे. तर बघूयात, जर वाट मिळाली आणि रिस्की नसेल ना तर मग खाली पण जाईन आणि खालतून तुम्हाला दाखवेन हा वॉटरफॉल कसा दिसतो तो. साईड व्ह्यूनी तर तुम्हाला मी दाखवला होता ऑलरेडी आणि ते वरती पण छान आहे. तुम्ही फॅमिलीसोबत पण येऊ शकता आणि तुमचा चांगला क्वालिटी टाईम स्पेंड करू शकता. आता मी बघतो पुढे जाऊन की मला रस्ता सापडतोय का खाली जायला. तिकडून आता तो ओढा क्रॉस केला आहे, आपण तिकडे उभे होतो आणि आता ऑपोजिट साईडला आलो आहे जिकडे ट्रेल जातो तिकडे. तर हा ट्रेल फॉलो करत आपण जायचं आहे. हा ट्रेल फॉलो करत आपण आता पुढे जाऊया. तिकडून एक वाट दिसत होती जी खाली झाली, तर ती खाली तिकडे वॉटरफॉलच्या तिकडे जाते की नाही ते आपण बघूयात. तोपर्यंत मी तुम्हाला या बाजूनी वॉटरफॉलचा व्ह्यू कसा दिसतो ना तो दाखवतो. आपण या वाटेच्या इकडून आलो आणि हा इथे वॉटरफॉल आहे आणि इकडून आल्याच्या नंतर जो हा ट्रेल आहे ना तर इकडे ट्रेलच्या इकडे तुम्हाला हा मोठा दगड दिसेल आणि पुढे जिथे आपला मित्र चालला आहे तर आता तो जिकडून उतरेल ना तिकडूनच तुम्हाला खाली उतरायचं आहे वॉटरफॉलच्या इकडे जाण्यासाठी. लहान मुलांसाठी थोडं चॅलेंजिंग असेल पण डिफिकल्ट नाही आहे, पॉसिबल आहे, इतका काही हार्ड नाही आहे.
काय जबरदस्त व्ह्यू दिसतोय वॉटरफॉलचा, मी तुम्हाला दाखवतो. आपल्याची फाटते बघू. इथून खाली उतरलो ना तर स्ट्रेट तुम्हाला इकडे खाली न जाता ना, कारण इकडून तो रस्ता आहे ना तो थोडा कोसळला आहे, तर त्याच्याच बाजूला इकडे तुम्हाला इकडे वाट दिसेल या झाडांमधून, जी फॉलो करत आपल्याला इथून तुम्ही बघाल ना तर ही वाट जाते इकडे वॉटरफॉलच्या या साईडला. आत्ताच इकडून वरती आलो वॉटरफॉलच्या इकडून, आणि आता परत तिकडे ती रिव्हर क्रॉस करणार आणि त्या साईडला परतीचा मार्ग गाठणार. आता इकडून निघालो आहे, एक्सप्लोअर करून झालं आहे. तुम्ही बघितलं असेल खूप चांगला धबधबा होता आणि गर्दी पण नव्हती. इकडे जवळच एक दुसरा धबधबा आहे वनलक्ष्मी म्हणून, तर तिकडे जास्त गर्दी असते आणि तिकडे जास्त लोक जातात. तो पण कधीतरी एक्सप्लोअर करेन. पण आता तुम्हाला हा भागीरथ वॉटरफॉल कसा वाटला? एक साधारणतः फक्त 10 मिनिट्स हाईक होतं, वॉकिंग होतं, 10 मिनिट्स वॉकिंग आणि तुम्ही वॉटरफॉलच्या इकडे येता. थोडं वॉटरफॉलच्या तिकडे खाली जाण्यासाठी थोडंसं रिस्की आहे. रिस्की बोलण्यापेक्षा थोडं अवघड जाईल उतरायला, जे फर्स्ट टाईम येत असतील असं ट्रेकिंग हायकिंगसाठी त्यांना. बाकी असं काय रिस्की नाही आहे की एकदम पडणार तर असं पूर्ण वाहून जाणार वगैरे, तसं काहीच सीन नाही. आता बऱ्यापैकी पाऊस चालू होता आणि फोर्स पण होता बऱ्यापैकी, तर खूप मजा वाटली. आता आम्ही परत रिटर्न चाललो आहे आणि स्टार्ट पॉईंटच्या इकडे जाऊन बघणार परत रिक्षा मिळते की नाही. येताना तर भरपूर रिक्षा होत्या, तर बघूया स्टार्ट पॉईंटच्या इकडे जाऊन आपल्याला रिक्षा मिळते का परत रिटर्न जाण्यासाठी वांगणी स्टेशनला. तर कसा वाटला तुम्हाला भागीरथ वॉटरफॉल? आणि जर तुम्हाला देखील भागीरथ वॉटरफॉलला यायचं असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर वांगणी स्टेशनला यावं लागेल. तिकडून तुम्हाला 100 रुपयामध्ये ऑटो रिक्षा तुम्हाला इकडे घेऊन येईल आणि इकडून 10 मिनिट्स वॉकिंग डिस्टन्सवरती हा वॉटरफॉल आहे. रिटर्न कसं जायचं, जर तुम्ही या रोडला येऊ शकता जिकडे तुम्हाला रिक्षा सोडते, इकडून तुम्हाला परत रिक्षा मिळेल. अदरवाईज तुम्ही इकडून जरा 10 मिनटं वॉक करून मेन रोडला जाल तर तिकडून देखील तुम्हाला रिक्षा मिळेल. आणि सिंगल येत असाल कोणी तर 20 रुपये पर सीट आहे, पण सीट असे पटकन भरत नाहीत, तर पूर्ण रिक्षा ही 100 रुपये घेते. तर कसा वाटला हा व्हिडिओ? जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला देखील जर माझ्यासोबत ट्रेकिंगला किंवा असंच वॉटरफॉल व्हिजिट करायचे असेल तर माझ्या इन्स्टा हँडलला मला मेसेज करा आणि तिकडे मी लिंकसुद्धा देणार आहे आणि एक नवीन पेज उघडणार आहे. तर त्या पेजला तुम्ही व्हिजिट करून तुम्ही माझ्यासोबत वॉटरफॉलचा एक्सपिरियन्स एन्जॉय करू शकता आणि बरेचसे आपण एक्सपिरियन्सेस एकत्र अनुभवू शकतो. तर ठीक आहे, मी मिळतो तुम्हाला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, हॅप्पी ट्रेकिंग आणि हॅप्पी ट्रॅव्हलिंग.